राज्यातल्या अनेक भागांमध्ये मान्सूननं हजेरी लावलेली असली तरी बीड जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे। ऐन पावसाळ्यातही जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जाते। पाण्याअभावी माणसांसोबतच जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत। पावसानं जर आणखी काही दिवस दडी मारली तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होतीये। मान्सून आला पण बीडकरांची तहान कायम। ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी संघर्ष, पाण्यासाठी माणसांसह जनावरांचेही हाल। बीडमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्याची तहान अद्याप भागलेली नाही। अनेक भागांमध्ये पावसानं हजेरीच लावलेली नसल्यानं पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होतंय। जिल्ह्यातील 95 अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून तब्बल 66 टँकर गावागावात पाणी पुरवठा करतायत। गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली होती, मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट आहे। पाणीच नाही, टँकरनी येते त्या आंघोळ्यापुरतं येते ते 8 दिवसाला येते। हा तेच प्यावं लागतंय नदीवडीला, काही इलाजच नाही। काय करावं आता, त्याला इलाजच नाही। आमच्या गावाचं लयच असं 5, 6, 7 महिने झालं असं इतकं अवघड चाललंय। सुखाचा ठेवा आणि मरणाचा पाऊस यावा, आम्हाला पिकं पाणी खाया प्यायला व्हावा देवानी। आम्हाला तर जाता येता म्हाताऱ्या माणसाला असे काय, आम्हाला विनंती देवाला तेवढीच आमची। आमच्या गावाची परिस्थिती खूप बिकट आहे। जनावरांनाही पिण्याचं पाणी नाही। टँकरचं पाणी अंघोळीसाठी वापरतोय, पण गरज पडली तर तेच पाणी प्यावं लागते। पेरणी केली आहे पण आता पावसाचीच वाट पाहतोय शासनानं। जनावरांसाठी तरी चारा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पाण्याअभावी केवळ नागरिकांचेच नाही तर जनावरांचंही जगणं कठीण झालंय। शेतकऱ्यांनी खतं, बियाणं आणि मशागतीवर खर्च करून पेरणी केली, मात्र पाऊस न झाल्यानं पिकांची उगवणच झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलंय। बीड जिल्ह्यातील 9 प्रमुख नद्या आणि 173 जलप्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा भार आहे। मात्र यंदा पावसानं दडी मारल्यानं नद्या कोरड्या पडल्यात। बीड शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी बिंदुसरा नदी ही कोरडी ठणठणीत पडली आहे। हवामान तज्ज्ञांनी अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त केली असून येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची भीती आहे। परिस्थिती लई चाललेली आहे। असं पाऊस नाही, पाणी नाही, प्यायला नाही, आंघोळीला नाही। 3-3 दिवस आंघोळ्या भेटत नाहीत। आंघोळ्या एकूण तिकून कपडे धुवायला पाणी नाही। लई परिस्थिती, गुरांचे हाल चाललेत। पेरले बाजरी, उडे, सोयाबीन त्याला पण उगले नाहीत, ते हालत चाललेले आहेत आमचे। पण आम्हाला वाटतं शासनाने काहीतरी आमची सुधारणा करावा। मान्सूनचं कॅलेंडर पुढे सरकलं असलं तरी बीडमध्ये अजूनही पावसाचा ठसा उमटलेला नाही। टँकरवर अवलंबून असलेलं जनजीवन, कोरडी पडलेली नदी नाले, पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि पाण्यासाठीची रोजची धावपळ हेच आज बीडचं वास्तव बनलंय। आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून समाधानकारक पाऊस कधी पडणार याचीच प्रतीक्षा आहे। बीडमधील पाणी टंचाईचा प्रश्न केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शेती, पशुधन आणि ग्रामीण व्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसतोय। आता येत्या काही दिवसातील पावसावरच जिल्ह्याची पुढील परिस्थिती अवलंबून असणार आहे। या गावामध्ये देखील पाणी पुरवठा टँकरने या ठिकाणी केला जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि ज्या प्रमुख नद्या आहेत या मात्र कोरड्यात असल्याचं पाहायला मिळते। आता बीड जिल्ह्याला मात्र दमदार पावसाची अपेक्षा या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता वरुण राजानं बरसावं हीच अपेक्षा आता बीड जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।